येस जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 30 या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच सेकंड राऊंडची ही पहिली मॅच. विनर असा हा सामना आपण खेळवतोय. पहिला षटक विवेक गायकवाडला पाहतोय. पहिलाच बॉल समोर होता, ओव्हर पिच होता, अगदी मैदानाच्या आतमध्ये शंकर यांच्या बॅट मधून हा पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात करत असणार ओम कोंडेश्वर भोज संघ. वन्स अगेन समोर चेंडू होता, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. सध्या तरी शंकरच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू आणि बॉलला सरळ बॅटने उडवलाय. बॉल सीमारेच्या पलीकडे षटकार. सुरुवात करत असताना ओम कोंडेश्वर भोज संघ. मागील मॅच मध्ये शंकरनं नाराज केलं, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात. अगदी तिसऱ्याच बॉलवरती स्लोवर वन चेंडू समोर होता इष्टांसमोर आणि इथून पाहिलं तर प्लम झालेत. LBWच्या माध्यमातून इथून हा पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना ओम कोंडेश्वर भोज संघाला शंकर. बॅक टू द पवेलियन. अगदी इथून बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली, परंतु तिसऱ्याच बॉलवरती विवेक गायकवाड यांचा कमबॅक हा चांगला राहिलाय. जो फलंदाज खरं तर ज्यानं अटॅकिंग मूड दाखवलं, अगदी त्याच फलंदाजाला इथून पाहिलं तर बाद करण्यामध्ये यश आलंय विवेक गायकवाड या गोलंदाजाला. अगदी जेव्हा जेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट येतो ना, तेव्हा गोलंदाजांचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास मात्र उंचावलेला असतो ना. ते इथून विवेक कशा प्रकारे गोलंदाजी करतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती योगेश आहेत. अगदी योगेशचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु तशाच प्रकारची सुरुवात करेल का. अगदी समोर चेंडू होता, मिली हेलिकॉप्टर स्ट्रोक मैदानाच्या अगदी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज योगेशच्या बॅट मधून षटकार. रिप्ले पाहायला मजा आली. समोर चेंडू होता, ओव्हर पिच बॉल आणि तिथे पाहिलं तर स्टँड अँड डिलिव्हर असा हा फटका पाहायला मिळाला. धमाकेदार सुरुवात सध्या तरी ओम कोंडेश्वर भोज करत असताना अगदी या मॅच मध्ये थोडेसे फेरबदल केले गेले. ओपनिंग साठी पाहिले तर शंकर आणि विकास आले, परंतु मागील मॅच मध्ये श्रीपद होते, परंतु या मॅच मध्ये गेम प्लॅन मात्र नक्कीच आखले गेलेत ओम कोंडेश्वर भोज टीमच्या माध्यमातून. शॉर्ट प्लेन बॉल, अप्पर कटचा फटका, बॉलला पाठवले कव्हर्स मध्ये आणि बॉल जाईल शेवटच्या मोमेंट वरती. अगदी दुसऱ्या टप्प्यावरती बॉल सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार स्ट्रोक, धावा मिळतील 4. स्टार्ट पाहायला मिळतोय, सुरुवात दमदार पाहायला मिळते. सुरुवात चांगली तर अंत देखील चांगलाच होतो. शेवटचा बॉल फुलर लेन, तिथे देखील गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. अगदी मॅडन पॉवर प्ले मध्ये पुरेपूर फायदा उचलला गेलाय ओम कोंडेश्वर भोज या संघाच्या माध्यमातून. पहिल्याच ओव्हर मध्ये अप्रतिम सुरुवात. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 24 धावा कुठून काढल्यात. 3 षटकांचा हा सामना आहे, माहिती आहे दोन्ही संघांना, परंतु इथून पहिल्याच ओव्हर मध्ये इथून अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन सध्या करत असताना टीम ओम कोंडेश्वर भोज संघ. बॅटिंग करत असताना शंकरने देखील चांगली सुरुवात केली आणि तीच सुरुवात कायम ठेवली मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना योगेशने 24 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये.
अगदी हे बॅटल मात्र अप्रतिम पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा जोवेली आणि बोथ संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा तेव्हा नेहमीच रफ अँड टफ लढत पाहायला मिळते. काटेकी टक्कर इथून पाहायला मिळेल का? एका साईडला करण धुळे, विवेक गायकवाड, परंतु दुसऱ्या बाजूला विकास, विशाल आणि खरं तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शंकर असतील, योगेश असेल आणि विकास. बॅटल चांगला आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघांमध्ये सुरू असलेली ही लढत, दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक सामना जिंकलाय. सेकंड राऊंड मध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट चांगला लढा देत असताना षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती करण धुळे यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. गेम ऑन. सलामीवीर बॅटर स्ट्राइक वरती विकास होते. विकासचा हा झकास फटका, फुल लेन बॉल, तिथे आपण पाहतात बिग हिट आणि बॉल सीमारेषा पलीकडे, मॅक्सिमम षटकार. यस, थँक्यू डीजे. यस, अंपायर रिव्ह्यू आहे. यस, लगेच इथून चेक केलं जाईल. टेनक्रिक वाहिनीवरती आता इथून चेक केलं जाईल. पंचांना अनुमती आहे. पंच कोणत्याही गोष्टींसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु आपण टीमला देखील रिव्ह्यू दिलेले आहेत. एक बीमर आणि रनआउट साठी मात्र एक एक रिव्ह्यू दिलेले आहेत. आता इथून चेक केले जात आहे. यस, फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे या ठिकाणी. चला, बॉल इथून लगेच पुरवायचा आहे. पहा, पहिल्या ओव्हर नंतर मैदानाच्या आतमध्ये सेकंड बॉल देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. पहिल्याच बॉलवरती इथून धमाका झालाय मैदानाच्या आतमध्ये. करण धुळे यांचं देखील स्वागत मात्र षटकाराने केलंय. मैदानाच्या आतमध्ये लगेच मॅच बॉल देखील पाहायला मिळतोय. खरं तर बॉल बॉय आमचे शिवम आणि सार्थक दोघांचं मनपूर्वक आभार, आणि तदनंतर जे प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेसाठी साथ देत आहेत सर्व प्रेक्षकांचेही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त. इथे हा चेंडू चांगला आहे. ऑन साइडला पण पाहतात, सरळ बॅटनं ढकललाय. तिथे पण पाहतात. यस, एकच धाव इथून पाहायला मिळेल. करण सध्या चांगला एफर्ट देत असताना मैदानाच्या आतमध्ये. अगदी करण धुळे यांचं कौतुक आम्ही जरूर करू, कारण की मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ते ठरले होते आणि त्यांनी सांगितलं की ही मॅन ऑफ द मॅच मी जे बॉल बॉय आहेत त्यांना डेडिकेट करतोय. खरं तर करण धुळे यांचा पुन्हा एकदा आम्ही मैत्री चषकाच्या वतीने आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच करण धुळे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लोवर फुल टॉस. इथून ऑन साइडला फक्त दिशा द्यायची होती. फलंदाज तिथे पाहिलं तर योगेश होते, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या पाहिली तर जाऊन थांबली ती म्हणजेच 31 या धाव फलकावरती. ऑन साइडला खेचून मारलाय. अगदी इथून फटका फसलाय की काय? डीप मध्ये खेळाडू आहे. जजमेंट तिथे चांगलं, आणि इथून मात्र करण धुलेनं केलाय कमबॅक. खरं तर दोन्ही बॅटर आक्रमकता होते, परंतु इथून आपण पाहिलं तर योगेश त्यांना परतावं लागेल. डग आउट मध्ये फलंदाज बाद. मॅच ऑन. नवीन बॅटर श्रीपद. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न इथून जरूर झालाय, परंतु इथून घडले काय? करण कडनं झालेली ही चूक शेवटच्या मोमेंटला तिथे आपण पाहिलं तर अगदी
यस या ठिकाणी चांगली फिल्डिंग डीप मध्ये झाली, परंतु इथून एखादा खेळाडू परतावा लागेल. खरं तर इथून विकास याचा खेळ समाप्त झालाय. रनआउटच्या माध्यमातून विकासला परतावा लागेल. फलंदाज बाद. अप्रतिम फिल्डिंगचा नजारा तिथे पाहिलं तर संचित होते. चांगली फिल्डिंग. यस या ठिकाणी चेक केलं जाईल साइड अँगल मध्ये. खरं तर इथून कोणता फलंदाज बाद आहे, पंचांचा हा रिव्ह्यू आहे. या ठिकाणी विकासला परतावा लागेल. खरं तर एक चुकीचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये. पंचांना विनंती असेल दुसऱ्यासाठी की तिसऱ्यासाठी आउट झालेत. तिसऱ्यासाठी म्हणजे 2 धावा इथं कंप्लीट आहेत प्लस रनआउट. विकास 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. टीमची टोटल 33 धावा. अगदी मागील चेंडूवरती काय टीम वर्क पाहायला मिळाला. खरं तर झोपेली संघाच्या माध्यमातून रिव्हर्स खेळाचा प्रयत्न. इथे बॅटचा टॉप एज पॉइंटला खेळाडू होते तिथे आपण पाहतात. सोपी कॅच स्वीकारली जाते. इथून फलंदाज श्रीपतला देखील परतावा लागेल. लगोपाठ इथून धक्के लागले जात आहेत. ओम कुंडेश्वर बोध या संघाला. आणखीन एक फलंदाज. फेरीतील तिसरी लढत. एका बाजूला जांतराचा बदलापूर संघ असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय हरिचंद्र म्हात्रे स्मृती 11 एरंदाड संघ आहे. तर दोन्ही संघांना आम्ही विनंती करू आपण टॉस साठी मिड इनिंग मध्ये यायचं आहे. पहा मिड इनिंग मध्ये टॉस होणं महत्वपूर्ण आहे. जो संघ जर उशिरा करेल त्या संघाला लगेच इथून पॅनलाइज केले जाते. आज देखील आपण संघांना पॅनल्टी दिलेली आहे. याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. मिड इनिंग मध्ये टॉस हा कंपल्सरी आहे. चला मॅच ऑन. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिला खरं तर 2 षटकांमध्ये ओम कोटेश्वर भोज संघाचा चांगला खरं तर बोलबाला राहिला, परंतु त्यानंतर करण दुलेनं केलेले कमबॅक, करण दुलेनं केलेली वापसी ही लाजवाब पाहायला मिळाली. षटक क्रमांक इथून पाहिलं तर तिसरं, अर्थातच शेवटचं हे षटक. गोलंदाज सर्वेश शेवटच्या षटकामध्ये इथून किती धावा बनवल्या जातील. इथून जोबिली संघासमोर टार्गेट द्यायचं आहे. ओम कोटेश्वर भोज संघाला टार्गेट किती धावा संख्येचं दिलं जाईल. ऑन साइडला खेचून मारलाय. गॅप मध्ये बॉल त्याला पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग मध्ये आणि बॉल जाईल सरळ तिसऱ्या बाउन्स मध्ये सीमारेषा पलीकडे. यश देसले यांच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकात आपण पाहतायत सातत्याने धाबा जमा करण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 37 या धावफलकावरती. 37 रन्स. शॉट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती अतिरिक्त उचली होती. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. तदनंतरचा हा डॉट बॉल. सर्वेश इथून कमबॅक करत असताना शेवटच्या षटकामध्ये दोन्ही संघांना टीमची टोटल 37 धावा आहेत. यस मैदानाच्या आतमध्ये पंच हाईट फॅक्टर चेक करायचा आहे.
अगदी चेक केलं जात आहे. येस, वन बाउन्स नाहीये, योग्य बॉल आहे या ठिकाणी. मॅच ऑन पुन्हा एकदा सर्वेश बॉलिंग ट्रॅक वरती. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळले, तिथे डीप मध्ये आपण बादात करण दुले जज करतायत. जजमेंट तिथे चांगला आहे आणि आता इथून यशला देखील परतावायला गेला. आणखीन एक धक्का लागला जातोय ओम कोंडेश्वर बोध संघाला. पहिल्या बॉलवरती आलेला चौकार आणि त्यानंतर झालेला हा कमबॅक सर्व्हिस देखील ज्या प्रकारे करणनं गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी सध्या करत असताना अगदी सातत्याने डॉट पर्सेंटेज, सातत्याने विकेट. नवीन बॅटर रोहित खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडस वळण आणि त्यानंतर रोहितला देखील बीट. शेवटच्या षटकात खरं तर धावसंख्येची गरज आहे, परंतु शेवटच्या षटकात सर्वेश चांगली कामगिरी करतोय. नौका गोलंदाज आहे, अपकमिंग स्टार आहे. शॉर्ट प्लेन बॉल खेचून खेळले, तिथे गॅप मध्ये बॉलला पाठवलंय. तिथे आपण पाहतात करंदुले पोहोचतील, परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल जाईल सरळ एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहितच्या बॅट मधून चौकार. 41 रन्स, 41 धावा धाव फुलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत चांगली धावसंख्या इथून तर उभारलेली आहे, परंतु षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल इथे देखील खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु शेवटचा बॉल आलाय डॉट. सर्व्हिसचं कौतुक. फक्त पहिले तर 8 धावा त्यानं खर्च केल्यात. महत्वाचा विकेट टिपला शेवटच्या षटकात. फक्त 8 धावा. पाहता पाहता पहिल्या सत्र देखील इथे समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना ओम कोंडेश्वर भोज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, थांबली ती 41 धाव फुलकावरती आणि 42 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू आहेत आणि जोबिली संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 मध्ये बनवायचे आहेत 42. चला नेक्स्ट मॅच एका साइडला असेल स्वर्गीय हरिश्चंद्र मात्रे स्मृती 11 एरंजाड संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिले तर जांताराचा बदलापूर. या ठिकाणी जांताराचा बदलापूर संघाचे कॅप्टन इजा झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर आम्ही विनंती करू खरं तर स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती 11 एरंजाड संघ लगेच आपण देखील आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचा आहे. चला मिड इनिंग मध्ये टॉस होतो, जो संघ उशीर करेल त्या संघाला लगेच 2 धावसंख्येची पॅनल्टी देखील देण्यात येते. आज पाहिलं तर यस पॅनल्टी दिलेली आहे, त्यामुळे आम्ही सातत्याने वारंवार सूचना देतोय. त्याच दरम्यान एरंजाड संघ या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर त्यांचं इथे मनपूर्वक स्वागत. मयूर मेहर मनपूर्वक स्वागत. चला या जांतराचा बदलापूर टीम टॉस साठी यायचंय. ठीक, नेक्स्ट मॅच एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी लढत जांताराजा बनाम जय हनुमान क्रिकेट क्लब एरंजाड या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत स्पर्धा आपण पाहताय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वागणीच्या मान्यतेनुसार बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं भरपूर क्वालिटी क्रिकेट प्रत्येकाला एन्जॉय करायला मिळेल, कारण आजचा दिवस जर म्हटलं ना तर आजच्या दिवसामध्ये बदलापूर वागणी विभागातील टेबल टॉपर संघ आज आपल्याला खेळताना मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर चला जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर टीमचे कॅप्टन इजाज या आपण. तब्बल 5 दिवसांच्या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची जत्रा, उत्सव क्रिकेटचा हे सर्व काही या मैत्री चषक 2025 च्या वतीनं. नाण्याच्या एका बाजूला टेल, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला हेड. कॉल असेल
येस, हेड असा कॉल आणि हेड आलाय म्हणजेच टॉस जिंकलाय टीम जयहनुमान क्रिकेट क्लब एरंजाड या संघानं. टॉस जिंकलाय, निर्णय पेंडिंग आहे, हरकत नाही पण या स्पर्धेमध्ये खेळताय तुम्ही मैत्री चषक 2025. ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. कसं वाटतंय आयोजन, कसं वाटतं नियोजन? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि खेळण्याची संधी दिली बरं. धन्यवाद. आउटफील्ड काय म्हणाल? हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही ऐतिहासिक स्पर्धा आहे. भव्य दिव्य वातावरण आणि समोरचा संघ जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर संघ, या टीम बद्दल काय म्हणाल? समोरचा संघ तर चांगलाच आहे आणि त्यांना टफ देण्याचा प्रयत्न करू. याआधी तुमची मॅच कधी झाली आहे का? आणि जर झाली असेल तर त्यामध्ये रिझल्ट काय होता? याआधी 2 मॅचेस झाल्यात, एक ते जिंकल्यात, एक आम्ही जिंकलो. म्हणजे आता खऱ्या अर्थानं एक चुरस आपल्याला पाहायला मिळेल. टॉस हरला पण मॅच मात्र अजूनही हरला नाहीये. जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचं पण डिसिजन पेंडिंग असतं. येस, दोन्ही संघांचा डिसिजन पेंडिंग आहे. मैत्री चषक प्रथमतः स्पर्धा आपण पाहतोय, कुठला फाउंडेशन स्पर्धा ठेवत असतो, कुठला गाव स्पर्धा ठेवत असतो, कुठला संघ स्पर्धा ठेवत असतो. पण ही त्रिमूर्तीच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहता. कॉमेंटेटर्स हे तिन्ही मित्रांनी मिळून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. काय म्हणाले स्पर्धेविषयी? आयोजन तर खूप चांगलं आहे, आम्हाला खेळायला मजा येईल. येस सर, देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. करूयात मॅचला सुरुवात, जिथे एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जयहनुमान क्रिकेट क्लब एरंजाड आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम कोंडेश्वर बोज. येस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. अगदी चांगली मुलाखत मात्र पाहायला मिळाली. दोन्ही संघांसाठी पुढील मॅचसाठी शुभेच्छा. मॅच ऑन. इथे 42 धाबसेंकीचं टार्गेट आहे. करंदुळे पहिलाच बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सरळ पॅडवरती होता. हलकीशी अपील इथे जरूर झाली, परंतु पंचाने सांगितलं हा चेंडू बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा होता. पहिलाच बॉल इथून पाहिला तर निर्धाव चेंडू. जवळजवळ असं वाटलं होतं की इथून जोरदार अपील झाली, पंचांवरती दबाव निर्माण होईल, परंतु पंच तटस्थ होते. पंचांचं कौतुक. पहिलाच बॉल डॉट. सेकंड बॉल इथून आपण पाहतात लो फुल टॉस, फक्त फ्लिक केलंय, गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. मैदानाचं वैशिष्ट्य अर्थातच आउटफील्ड फास्ट बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धाबा. सुरुवात पाहिली तर या स्पेलची 0तून सुरुवात झाली, परंतु तदनंतर सेकंड बॉलवरती आलेला चौकार, धावांसाठी केलेला पाठलाग, परंतु हा चेंडू किंचित वाचला. यस, पंच देखील तेच सांगतायत. आता हा चेंडू लेग स्टिकला मिस करतोय, अर्थातच व्हाईट बॉल. एक अवांतर धाबीतनं जरूर मिळेल. अवांतर धाबा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 5 धावा फलकावरती. अगदी 0 पासून 42 धाबा संख्येचा पाठलाग करायचा. आतापर्यंत बनवल्या त्या 5 धाबा. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. करणचं हे वैशिष्ट्य आहे, सातत्याने तो गॅप खेळण्यासाठी पसंतीचा दाखवतोय. आणि इथे देखील आपण पाहतात फुलर रेन बॉल, त्याला पाठवले गॅप मधून सरळ सीमा पलीकडे. 4 धाबा. सुरुवात करत असताना करंदुळे आपल्या संघासाठी जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली संघ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करत असताना 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. हा चेंडू सरळ पॅड वरती होता, परंतु तदनंतरचा मैदानाच्या आतमध्ये घडले का? यस, यष्टांचा मागे यष्टरक्षकाकडनं झाली चूक आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपला जातोय 4 धाबांसाठी. इथून आपण पाहतात नशिबाची साथ मिळत असताना टीम जय हनुमान जोबिली संघाला. अगदी 99% तुमची मेहनत आणि 1% तुमचा लक जर तुमच्या पाठीचा असेल तर 100% तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि तो लक सध्या करंदुला आणि संपूर्ण टीमच्या पाठी. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळले, इनफिल्डला भेदून बॉलला पाठवले आउटफील्ड मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल 1 सेकंड. पुन्हा एकदा सलगचा हा पाहिला तर 4था चौकार.
पाहिलं तर 5 बॉल मध्ये इथून अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु शेवटचा चेंडू आहे या ओव्हरचा शेवट कशा प्रकारे केलं जाईल योगेशच्या माध्यमातून हे देखील पाहायला मिळेल. योगेश कमबॅक करेल की पुन्हा एकदा करण आपलं वर्चस्व दाखवेल. इथे फुलर लेन बॉल, इथे आणखीन एक वार केलाय, बॉल जाईल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पलीकडे. 4 धावांसाठी योगेशनं गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 ते 4 चेंडू हे फुलर लेनचे ठेवले आणि त्या सर्व चेंडूवरती करण दुलेनं चौकारच खेचलेले आहेत. पाहता पाहता इथून षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी ही सुरुवात जोविली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा, म्हणजेच पहिल्याच ओव्हर मध्ये अर्धा रस्ता पार केलाय, परंतु इथून येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अर्धा रस्ता पार करायचा. अर्थातच 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. डीजे आणखीन एक ऑफिशियल अंपायर आपण पाहता डीके पॅनलचे सर्वे सर्व खरं तर दत्ता कडाव डीके सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्याच ओव्हर मध्ये खरं तर योगेश यांच्यावरती हल्ले चढवले गेले, परंतु आता इथून ओम कोंडेश्वर बोध संघ कमबॅक करेल का की पुन्हा एकदा सातत्याने जोविली संघ आपल्या नावाचा डंका या मैदानाच्या आतमध्ये वाजवेल हे देखील पाहायला मिळेल. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधीही कायही होऊ शकतोय. सातत्याने अप अँड डाऊन देखील नेहमीच पाहायला मिळतात. मॅच ऑन, 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 2. शॉट आपल्याचा बॉल कट केला डीप मध्ये. तिथे आपण पाहतात क्षेत्ररक्षक पोहोचले होते. शेवटच्या मोमेंटला झाल्या चुका. कॅच होती, कॅच ड्रॉप. क्रिकेटचं सूत्र आहे कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथून मात्र विवेक गायकवाड मोकळा श्वास सोडत असताना अर्थातच त्याला पुन्हा एकदा संधी मिळते या मॅच मध्ये खेळण्याची. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक धाव फलकावरती ऍड होते. ओम कोंडेश्वर भोज संघाला या छोट्या छोट्या चुका इथून मात्र कमी कराव्या लागतील आणि सातत्याने आता क्वालिटीचं क्रिकेट खेळावं लागेल. समोरील टीम वरती दबाव निर्माण करायचा असेल तर तुम्ही फिल्डिंग करत असताना देखील समोरच्या टीम वरती दबाव निर्माण करू शकता. सिंगल आली आहे टीमची. टोटल 22 धाव फलकावरती पाहायला मिळते. स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 एरंदर संघाची खरं तर टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की मी प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आणि जांतराचा बदलापूर संघ आपण फलंदाजीसाठी तयार राहायचा आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथून फटका अप्रतिम शोक. बॉलला पाठवले सरळ कव्हर्स मध्ये. पंचांचा इशारा. बॉल सीमरच्या पलीकडे. फ्लॅट हिट फटका, षटकार. घोंगावतय पुन्हा एकदा स्पीड हिट. बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा पॉइंटच्या रिझल्ट मध्ये. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका करण दुलेच्या बॅट मधून चौकार. पुन्हा एकदा आपल्या नावाची छाप, नावाचा ठसा सध्या उमटवत असताना अप्रतिम या ठिकाणी बॅटिंगचा प्रदर्शन करत असताना इथे या चेंडूला सन्मान द्यायचं होतं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि इथून पाहिलं तर हा निर्धाव चेंडू. इथून देखील कमबॅक होऊ शकतोय. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर येणारे 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. इथून देखील कमबॅक होऊ शकतो. जर का इथून विकेट आले, डॉट बॉल आले तर कमबॅक ओम कोंडेश्वर बोज करू शकतोय मॅच मध्ये. फटका दमदार. गॅप मधून बॉलला पाठवलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जाईल सरळ जमिनीला. दन 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 करत सीमा पार. आणखीन एक चौकार.
मच. हॅलो, इथून पाहिलं तर मॅच आता पूर्णपणे ओपन केली जाते. 8 बॉल मध्ये 10 धावा संख्येची गरज असताना तिथे चौकार आलाय. आता इथून मॅच ओपन होते. रन बॉलचं इक्वेशन अर्थात 7 बॉल 6 ची गरज. इथून हाईट फॅक्टर पाहावं लागेल. यस, डीप मध्ये आपण पाहतात कॅच तर कॅरी केली जाते, परंतु स्क्वेअर लेगचा पंचांचा इशारा, नो बॉल आलाय आणि इथून यस नो वरती आलेली ही इज सिंगल. यस, पंचांचा इशारा नो बॉल. हाईट फॅक्टर या ठिकाणी आहे. नो बॉल वरती आलेली ही एक धाव कॅच तर कॅरी केली होती. जर का बॉल योग्य असता तर इथून कमबॅक झालं असतं, महत्वाचा विकेट इथून आला असता, परंतु या चेंडूवरती उलट घडलं गेलं. नो बॉल, त्यावरती कॅच कम्प्लीटेड झाली, परंतु तदनंतर आणखीन एक धाव, म्हणजेच टीमची टोटल 2च्या मदतीने जाऊन पोहोचली ती 38 या धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची गरज. फ्री हिटचा चेंडू खोदून काढलाय, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. इथून हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरंही कंप्लीट झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 38. आता येणारे शेवटचे 6 चेंडू आहेत. शेवटचे षटक इथनं शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकात धावा बनवायच्या आहेत 4. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कायही घडू शकतंय, कायही बिघडू शकतंय, अशक्य देखील शक्य होऊ शकतोय. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आहेत, 4 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 30 श्रीपद कडाली यांना आपण पाहतोय. 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून श्रीपद यांना सुरुवातीला धारदार गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल इथे आपण पाहतात करंदुल यांचा मनसुबा होता की रिव्हर्स खेळायचा, परंतु इथून कदाचित मी तर म्हणेन हा निर्णय चुकीचा राहिलाय. इथून हा बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडू. श्रीपदनं जर का इथून हा कारनामा केला तर श्रीपदच्या नावावरती हा खरं तर विक्रम रचला जाईल. 5 बॉल 4 ची गरज. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न तिथे आपण पाहतात खेळाडू आहेत. तिथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या चेंडूवरती पाहिलं तर एक सिंगल एकवटली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 39 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा माफी असावी 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण असतं मित्रांनो. 4 चेंडू 3 धावसंख्येची गरज. इथून डॉट बॉल किंवा विकेट आले तर मॅच मध्ये ओम कोंडेश्वर भोज संघ कमबॅक करू शकतोय, पलटवार करू शकतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय? डीप मध्ये खेळाडू आहेत, जज करतायत, जजमेंट अप्रतिम आणि इथून कहाणी में ट्विस्ट, अबाई का मजा, विकेटचं पतन. विवेक गायकवाड मैदानाच्या बाहेर. समीकरण रन बॉल इक्वेशन 3 बॉल 3 ची गरज. फलंदाज लास्ट बॉल डॉट आला, त्यानंतर सिंगल नंतर विकेट. आता मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. त्या दरम्यान एरंदार टीमचे खरं तर नयन दादा त्यांचे मनपूर्वक स्वागत. दादा वेलकम या स्पर्धेच्या वतीनं. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. खरं तर सर्वेश आहेत, त्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु श्रीपद मध्ये देखील क्षमता आहे. कुठल्या स्पॉटचा बॉल आन्सरला खेळण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहतात टप्पा पडल्यानंतर डीप राहिला. इथून आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं जात आहे. गोलंदाजी करत असताना श्रीपद कडाले आणि संपूर्ण ओम कोंडेश्वर भोज टीमच्या माध्यमातून आता मॅच येऊन पोहोचली आहे. 2 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. डीजे असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारची मॅच बनेल.
असं वाटलं होतं की पहिल्याच 3 बॉल मध्ये जोबेली संघ हा सामना आपल्या बाजूने करेल, परंतु तदनंतर श्रीपद काळे यांचं कौतुक आम्ही जरूर करू. अप्रतिम गोलंदाजी, स्वतःवरती असलेला हा आत्मविश्वास आणि तदनंतर कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु आता समोर करण धुळे आहेत. 2 बॉल 3 धावसंख्येची गरज. हा चेंडू देखील महत्वाचा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथून घडते काय, एक धाव तर कंप्लीट आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथून चुकीचा मी तर म्हणेन हा थ्रो. यस, मैदानाच्या आतमध्ये मी पहिलेही म्हटलंय की जोवेली संघाच्या पाठीमागे 1% जो लक आहे तो लक त्यांच्या पाठीशी आहे. इथून जर का कदाचित स्ट्राईक वर जरी थ्रो फेकला असता तरी देखील इथून ही एक धाव वाचली असती. आता मात्र सामना येऊन पोहोचलाय. शेवटचा 1 बॉल, एका धावसंख्येची गरज. गोलंदाजी आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात, सामना आवडला असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. स्पर्धा आपण पाहतात बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 आणि या स्पर्धेमधील सुरू असलेला हा थरार. एका बाजूला जय हनुमान जोबेली संघ यस लेग बाईच्या माध्यमातून 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. क्षमा असावी, परंतु मॅच देखील रंगतदार स्थितीमध्ये. शेवटच्या बॉल वरती आता हा सामना येऊन पोहोचलाय. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि एका धावसंख्येची गरज. इथे आपण पाहतात प्लेसमेंट चांगलं केलंय, परंतु इथून हा सामना जिंकलाय टीम जय हनुमान जोबेली संघानं. अभिनंदन 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 जोबेली टीम आणि संपूर्ण ऑल जोबेली गाव अगदी या मॅचचा आनंद घेत असेल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर वन्स अगेन याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू राहिलाय, ज्याच्या बॅट मधून तब्बल बॅटिंग करत असताना 33 धावा आल्या या ठिकाणी आपण पाहतात आणि गोलंदाजी करत असताना देखील 1 विकेट त्याने मिळवली. पुन्हा एकदा करण धुळे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामना अभिनंदन करण. चला दोन्ही संघांचा खेळ इथे अप्रतिम राहिलाय. दोन्ही संघांसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा.